श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोतेहो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, भगवंतांनी वामन अवतार धारण केला. वामन अवताराची स्वारी, व्रतबंधन संस्कार झाला. भिक्षेच्या निमित्ताने राजा बलीच्या ज्या ठिकाणी यज्ञसत्र चाललं त्या ठिकाणी गेली. तिथे गेल्यावरती सगळ्यांनी बघितलं, कोण हा तेजस्वी ब्राह्मण. कोण बरं एवढा तेजस्वी, ज्याला पाहता मनात वाटे प्रगटे नारायण. प्रत्यक्ष नारायणाने प्रगट व्हावं अशी ती मूर्ती बघितली. भगवंत बघतायत, ओम भवती भिक्षां देहि. ओम भवती भिक्षां देहि. ओम भवती भिक्षां देहि. बलिराजाची स्वारी आली. अगंतव्य महाभाग, महाराज बटो, काय पाहिजे आपल्याला, आपण मागा. त्यावेळेला भगवान म्हणाले, राजा, मला माझ्या पावलांनी 3 पावलं जमीन पाहिजे. हे ऐकल्यावरती बली म्हणतोय, अहो ब्राह्मण दायद वाचस्ते वृद्ध संमताः त्वं बालो बालिशः मती स्वार्थं प्रत्यबुधो यथा. हे ब्राह्मण कुमारा, तुझं बोलणं तर वृद्धासारखं आहे, पण तुझी बुद्धी अजूनही लहान मुलासारखीच आहे. अजूनसुद्धा तू लहानच वाटतोय, म्हणून आपला फायदा तोटा हे तुला समजत नाही आहे. मी मां वचोभिः समाराध्य लोकानामेकमीश्वरं पदत्रयं वृणीते यो बुद्धिमान द्विपदाशुषम. मी 3 लोकांचा एकमात्र अधिपती आहे. तुम्ही जर मागितलं तर मी द्वीपच्या द्वीप देऊ शकतो. जो मला आपल्या बोलण्याने प्रसन्न करून माझ्याकडून फक्त 3 पावलं भूमी मागतोय, त्याला बुद्धिमान कसं काय म्हणायचं. न पुमान मामुपव्रज्य भूयो याचितुमर्हति तस्माद् वृत्तिकरीं भूमिं बटो कामं प्रतीच्छमे. हे ब्रह्मचारी, जो एक वेळा माझ्याकडे आला त्याला पुन्हा कधी कुणाकडून काही मागण्याची आवश्यकता वाटत नाही, आणि त्याला वाटू नये अशी माझी इच्छा आहे. पुन्हा त्यांनी कुणाकडेच काही मागू नये. म्हणून आपली उपजीविका चालविण्यासाठी तुम्हाला जेवढ्या भूमीची आवश्यकता असेल तेवढी तुम्ही माझ्याकडनं मागून घ्या. तेव्हा भगवान म्हणाले, यावंतो विषया प्रेष्ठा स्त्रीलोक्या माजितेंद्रियं नशन कुवंती ते सर्वे प्रतिपूरयितुं नृप. राजन, मनुष्य जर इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवू शकत नसेल तर संसारातले सर्वच्या सर्व प्रिय विषयही त्याच्या कामना पूर्ण करू शकत नाही. जो 3 पावलं भूमीने संतुष्ट होत नाही त्याला 9 वर्षांनी युक्त असे एक द्वीप जरी दिले तरीसुद्धा तो संतुष्ट होऊ शकणार नाही, कारण 7ही द्वीप मिळवण्याची त्याची इच्छा मनात कायम शिल्लकच राहील ना. हे बघ राजा, मी असं ऐकलंय की पृथु, गय हे राजे 7ही द्वीपांचे अधिपती होते, पण इतके धन आणि भोग मिळवून सुद्धा त्यांचा लोभ संपला का नाही. मिळेल त्यातच संतुष्ट राहणारा पुरुष आपलं जीवन सुखाने व्यतीत करू शकतो. राजा, यदृच्छयोपपन्नेन संतुष्टो वर्तते सुखम ना संतुष्टस्त्रिभिर्लोकैरजितात्मोपसादितैः. जे मिळतं त्यात संतुष्ट राहून जीवन व्यतीत करणं, परंतु इंद्रियांना आपल्या ताब्यात न ठेवता
तिन्ही लोकांचं राज्य मिळवून सुद्धा संतोष नसेल, सुख मिळत नसेल, समाधान मिळत नसेल, तर तो कायम दुःखीच असतो. धन आणि भोगांनी संतुष्ट न होणेच जीवाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकवणार आहे. जन्ममृत्यूचा फेरा त्याच्याच पाठीमागे लागतो जो संतुष्ट नाही. यासाठी राजा संतुष्ट राहणं फार महत्त्वाचं आहे. पण जे काही मिळेल त्यात संतोष जो कोणी मानतो तोच मुक्त होऊ शकतो. राजन, जो व्यक्ती आपल्या दैवाने प्राप्त झालेल्या वस्तूतच संतुष्ट असतो त्याच्या तेजाची वृद्धी होती. तो असंतुष्ट राहिला तर जसं पाण्यामुळे अग्नी शांत होतो तसं त्याचं तेज हळूहळू नाहीसं होतं. म्हणून वर देणाऱ्या श्रेष्ठ अशा आपल्याकडे मी फक्त 3 पाऊलच भूमी मागतो. जेवढ्यानेच माझे काम भागेल, कारण आवश्यक ते इतकेच धन माणसाजवळ असावं. अनावश्यक धन बाळगून काय उपयोग आहे. मला जास्त नको, फक्त 3 पाऊलं जमीन पाहिजे. शुकाचार्य म्हणतात, इत्युक्त सहसन्नाह वांछत प्रतिगृह्यताम वामनाय महिम दातुम जग्राह जलभाजनम. राजा, भगवंताने असं म्हटल्यानंतर बलिराजाला हसू आलं. तो म्हणाला, ठीक आहे, तुझी इच्छा असेल तेवढंच घे. असं म्हणून वामनांना जमीन देण्याचा संकल्प करण्यासाठी त्यांनी हातामध्ये झारी घेतली. विष्णवेक्ष्मान प्रदास्यंत मुषना असुरेश्वरम. हे सगळं राजाचे गुरु शुक्राचार्य बघत होते. ज्ञानी शुक्राचार्यांना सर्व काही कळलं होतं. भगवंताची ही लीला जाणून त्यांना जमीन देण्यासाठी तयार झालेल्या बलीला ते म्हणाले, हे विरोचन पुत्रा, हे स्वतः अविनाशी भगवान विष्णू आहेत. देवांचे काम साधण्यासाठी कश्यपांची पत्नी अदितीपासून अवतीर्ण झाले आहेत. प्रतिश्रुतं त्वयै तस्मै यदनर्थमजानता न साधु मन्ये दैत्यानां महानुपगतो नयः. आपलं सर्वस्व जाईल हा अनर्थ न जाणताच तू यांना दान देण्याची प्रतिज्ञा करतोय. हे तर दैत्यांवर मोठं संकट आलंय. हे मला योग्य वाटत नाही. स्वतः भगवंतांनीच आपल्या योगमायेने हे ब्रह्मचार्याचे रूप घेतले आहेत. हे तुझे राज्य, ऐश्वर्य, लक्ष्मी, तेज, कीर्ती तुझ्याकडून हिरावून घेण्यासाठी, इंद्राला देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. हे विश्वरूप आहेत. 3 पावलांमध्ये हे सर्व लोक व्यापून टाकतील. मूर्खा, सर्वस्व विष्णूंना देऊन तुझा निर्वाह कसा चालेल. हे विश्वव्यापक भगवान एका पावलाने पृथ्वी, दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापून टाकतील. यांच्या विशाल शरीराने आकाश व्यापून जाईल. तेव्हा यांचं 3रं पाऊल कुठे ठेवशील. निष्ठांते नरके मन्ये ह्यप्रदातु प्रतिश्रुतं प्रतिश्रुतस्य योनीश प्रतिपादयितुं भवान. हे दान दिल्यानंतर प्रतिज्ञा करून ती पूर्ण न केल्यामुळे तुला नरकात जावं लागेल, कारण तू प्रतिज्ञा पूर्ण करण्यास असमर्थ ठरशील. बली, न तद्दानं प्रशंसन्ति येन वृत्तिर्विपद्यते दानं यज्ञस्तपः कर्म लोके वृत्तिमतो यतः. जे दान दिल्यानंतर जीवननिर्वाहासाठी काही उरत नाही ते दान विद्वान पुरुष योग्य मानत नाही. ज्याचा जीवननिर्वाह योग्य तऱ्हेने चालतो तोच या संसारात दान, यज्ञ, तप आणि परोपकार करू शकतो. राजा, धर्माय यशसे अर्थाय कामाय स्वजनाय च पंचधा विभजन वित्त मिहामूत्र च मोदते. जो मनुष्य आपलं धन धर्मासाठी, यशासाठी, धनाची वाढ होण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी आणि स्वजनांसाठी अशा 5 कारणांसाठी विभागतो तोच इहपरलोकी सुखी होऊ शकतो. हे असुरश्रेष्ठा, मी तुला ऋग्वेदातील काही श्रुतींचा आशय सांगतो. श्रुती म्हणते होय म्हणणे हे सत्य आहे आणि नकार देणे हे असत्य आहे. हे शरीर हा एक वृक्ष आहे आणि सत्य याचे फूल फळ आहे. पण जर वृक्षच राहिला नाही तर त्याचे फूल फळ कसं येणार. असत्य हेच शरीररूप वृक्षाचे मूळ आहे. म्हणून
नकार देऊन शरीर वाचव. हे बघ, जसं मूळ राहिलं नाही तर वृक्ष सुकून जाऊन थोड्याच दिवसात खाली पडतो, त्याप्रमाणे असत्याशिवाय देह तात्काळ नष्ट होईल यात शंका नाही. हां, मी देईन हे वाक्यच धनाला आपल्यापासून दूर करते, म्हणून त्याचा उच्चार अपूर्ण म्हणजेच धनापासून वंचित करणारा होय. राजा, याच कारणास्तव जो पुरुष हां मी देईन असं म्हणतो त्याचं धन संपून जातं. जो मागणाऱ्याला सर्व काही देण्याचे मान्य करतो तो आपल्या भोगासाठी काही शिल्लक ठेवू शकत नाही. याच उलट मी देणार नाही हे जे अस्वीकारात्मक असत्य आहे ते आपले धन सुरक्षित राखणारे, पूर्ण करणारे आहेत. परंतु असे सर्व वेळी करणे योग्य नाही. जो सर्वांना सर्व वस्तूंसाठी नाहीच म्हणत राहतो त्याची अपकीर्ती होते. तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. योग्य वेळेला योग्य गोष्ट कळाली पाहिजे. राजा, स्त्रियांना वश करण्यासाठी हास्य विनोदामध्ये, विवाहाच्या वेळी, आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, प्राण संकट उपस्थित झाल्यावर, गाय आणि ब्राह्मणांच्या हितासाठी, तसंच एखाद्याला मृत्यूपासून वाचविण्यासाठी असत्य भाषण निंदनीय नाही. राजा, स्त्रीषु निर्मविवाहे च वृत्त्यर्थे प्राणसंकटे गोब्राह्मणार्थे हिंसायां नानृतं स्याज्जुगुप्सितं. शुकाचार्य म्हणतात, राजा, बलिरेवं गृहपती कुलाचार्येण भाषितः. राजन, कुलगुरू शुक्राचार्य जेव्हा असं म्हणाले तेव्हा आदर्श गृहस्थ राजा बली एक क्षणभर गप्प राहून विनयाने आणि शांतपणे शुक्राचार्यांना म्हणाला, महाराज, सत्यं भगवता प्रोक्तं धर्मोऽयं गृहमेधिनाम् अर्थं कामं यशो वृत्तिं यो न बाधेत करहचित. भगवान, आपलं म्हणणं खरं आहे. गृहस्थाश्रमात राहणाऱ्यांचा तोच धर्म आहे की ज्यामुळे अर्थ, काम, यश, उपजीविकेच्या बाबतीत कधीही कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही. पण गुरुदेव, मी प्रल्हादांचा नातू आहे आणि एक वेळा देण्याची प्रतिज्ञा करून बसलोय, म्हणून आता मी धनाच्या लोभाने एखाद्या ठकाप्रमाणे मी तुला देणार नाही असं या विप्राला म्हणू शकत नाही. या पृथ्वीने म्हटलंय की असत्याहून मोठा असा कोणताच अधर्म नाही. सर्व काही सहन करण्यास मी समर्थ आहे, परंतु खोटं बोलणाऱ्या मनुष्याचा भार माझ्याच्याने सहन होणार नाही. महाराज, ब्राह्मणांना फसविण्याच्या बाबतीत मी जेवढा घाबरतो तेवढा नरकाला, दारिद्र्याला, दुःखाच्या समुद्राला, राज्याच्या नाशाला अजिबात आणि मृत्यूला सुद्धा वेळ पडली तर घाबरत नाही. मेल्यानंतर या संसारातलं धन, ज्या ज्या वस्तू आपली साथ सोडतात त्यांच्याद्वारे दान आदी करून जर ब्राह्मणांना सुद्धा संतुष्ट करता आले नाही तर त्या त्यागापासून काय फायदा. दधीची, शिवी आदी महापुरुषांनी सोडण्यास कठीण अशा प्राण्यांचे दान करून सुद्धा प्राण्यांचे भले केले, तर मग जमिनीसारखी वस्तू देण्यासाठी विचार करण्याची काय आवश्यकता आहे. महाराज, गुरुवर्य, यापूर्वी ज्या दैत्यराजांनी या पृथ्वीचा उपभोग घेतला त्यांचा इहलोक परलोक तर काळाने खाऊन टाकला, पण त्यांचं पृथ्वीवरील यश खाऊ शकले का? नाही. गुरुदेव, युद्धात पाठ न दाखविता आपले प्राण देणारे लोक जगात पुष्कळ आहेत, परंतु जे सत्पात्र व्यक्तींना श्रद्धेने दान देतात असे लोक मात्र जगामध्ये दुर्लभ आहेत. जर एखादा उदार आणि करुणाशील पुरुष सामान्य याचकाची इच्छा पूर्ण केल्याने दुर्गतीला जात असेल तर ती दुर्गतीसुद्धा त्याच्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. जर मग यांच्यासारखे ब्रह्मवेत्या पुरुषांना दान केल्याने दुःखच प्राप्त होणार आहे तर काय बिघडलं. म्हणून मी या ब्रह्मचार्याची इच्छा अवश्य पूर्ण करील. हे महर्षी, वेद विधान जाणणारे आपल्यासारखे लोक मोठ्या आदराने यज्ञयागांनी ज्यांची आराधना करतात ते वरदानी विष्णूच या रूपाने आले असोत किंवा दुसरे कोणी आले असोत, मी त्यांच्या इच्छेनुसार त्यांना जमीन दान करील. माझा अपराध नसतानाही यांनी अधर्माने जरी मला बंधनात टाकलं तरीसुद्धा मी यांना विरोध करणार नाही, कारण माझे शत्रू असूनही भयभीत होऊन
त्यांनी एका याचकाचं, एका ब्राह्मणाचं शरीर धारण केलं. जर हे पवित्र कीर्ती भगवान विष्णूच असतील तर यश मिळविल्याखेरीज राहणार नाही. युद्धात मला मारून सुद्धा ते पृथ्वी हिरावून घेतील आणि हे जर दुसरे कोणी असतील तर युद्धात माझ्याकडून मारले जातील. शुकाचार्य म्हणतात, राजा, शुक्राचार्यांनी दैवाच्या प्रेरणेमुळे सत्यप्रतिज्ञ आणि उदार परंतु श्रद्धारहित व आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या बलिराजाला शाप दिला. आपल्या शिष्याला शाप दिला. संतापलेल्या शुक्राचार्यांनी राजाला काय शाप दिला आणि पुढे काय घटना घडली, उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.